थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. अक्षय सी फूड्स नायगाव कोलीवाडा आयोजित भव्य असं टेनिस क्रिकेट स्पर्धा अर्थात नायगाव कोलीवाडा चषक 2024 एक चांगला उद्दिष्ट एक चांगला उद्देश समोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचे शिल्पकार शशी बोकाळे जी यांचा एक नोबल कॉज आहे की इथून या मैदानावरती काही बदल करायचे असतात, काही चेंजेस, काही नवीन उपक्रम आणायचे असल्यास तर या स्पर्धेचा त्याला फायदा होऊ शकेल या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. असं स्पर्धेचा पहिला दिवस 8 संघांना आपण खेळताना दिवसभरामध्ये पाहिलंय. त्याच्यामधला एक संघ जो वरच्या 4 संघांमधलं क्वालिफायच्या दिशेनं गेलाय अर्थात सुपर 8 असणार आहे. सुपर 8 मध्ये पहिला संघ आपण पाहिलाय तो टीम दुर्गेश 11 अर्नाळा आहे. आता त्या सुपर 8च्या लढाईमध्ये दुसरा संघ जॉईन होणार आहे. तो दैसर की तो वर्सोवा, तो JR स्पोर्ट दैसर की KTJN वर्सोवा. ही लढाई एक गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येऊया. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आणि तिथून टॉस जिंकलाय वर्सोव्याच्या संघानं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. चला मॅचच्या दिशेने जाऊया जिथून मॅचला होतं स्टार्ट. प्रथम फलंदाजी करताना सलामी जोडी मैदानावरती दाखल झाले. तर टीम JR स्पोर्ट्सची एका बाजूला निकेत आणि दुसऱ्या बाजूला ओमकार. मागच्या मॅचचा हिरो, मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच 46 धावांची खेळी निकेतनं साकारली होती. आणि दुसऱ्या बाजूला आता गोलंदाज आतिश. 2 मॅन ऑफ द मॅच, 2 सामनावीरचे खेळाडू मैदानावरती आहेत. प्रमोदजी शेळके पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या जोडीनं. क्वालिफाय वाला मॅच आहे. इथून एक पाऊल पुढे टाकायचं आहे, क्वालिफायच्या दिशेने जायचं आहे. सुपर 8 मध्ये जाण्याचा प्रयत्न टीम दैसेरी करणार, वर्सोवाही करणार आणि त्याच्यामध्ये हा नायगाव कोलीवाडा चषक रंगणार. पंचाकडे इशारा, लेट्स प्ले, ऑल सेट, ऑल गो. पहिला चेंडू हाताळण्यासाठी आतिश, स्ट्रायकर एंडला निकेत. पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आतिश. खेचून गेलं होतं, खेचून नेलं होतं, थोडस खेळण्यासाठी मजबूर केलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय आतिशनं, चांगला चेंडू हाताळलाय. पहिलाच डॉट बॉल आलाय. खूप चांगली लेंथ होती. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला आणि बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकलात. डॉट बॉल आला. इथून मात्र निकेत सोडणार नाहीये. सरळ चेंडूला लो फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं. आउट ऑफ द पार्क. गुड टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. अक्षय सी फूड्स षटकार.
थँक्यू. बिलकुल तिथे गाणं वाजले तुमच्यासाठी आलं खेळ होणार. पण आता या स्पर्धेला जिंकण्यासाठी 2 खेळाडू मैदानात आलेत, 2 संघ मैदानावरती आलेत. आणि या स्पर्धेमधलं जर पाहिलं तर 50च्या वरची षटकारांची आतापर्यंत संख्या झाली आहे. जसं अक्षयजीनं म्हटलं होतं तिथे 250 षटकार होते, 260 होते. पण ही स्पर्धा कदाचित रेकॉर्ड असणार आहे. अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोलीवाडा चषक कदाचित ते 300 षटकार ते या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. पण जसा का मागचा मॅचचा खेळ निकेतचा पाहिला आहे आणि निकेतनं सुरुवात केली या मॅचला, षटकारानं सुरुवात झाली. बॅक टू बॅक दुसरा 6 दुसरा दर्जेदार षटकार. थँक्यू. काय जबरदस्त यावेळेला आपण पाहतायत बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना आणि अतिशय गोलंदाजीवर हल्ले केले जात आहेत. निकेतची ही स्पेशालिटी राहिले कोणत्याही पद्धतीने चेंडू येऊत, मात्र ऑफस्टमच्या बाहेर जेव्हा पहिला चेंडू आपण पाहिला सोडून दिला गेला होता, तदनंतर 2 बॉलवर 2 जे एक लो फुलटॉस बॉल आणि ओव्हर पिच चेंडू. मात्र तुकारामजी जे प्रतीक्षा करत असतात फलंदाज की अशा प्रकारचे संधी कधी उपलब्ध होईल, अशा प्रकारच्या चेंडूची आम्ही प्रतीक्षा कधी करू, आणि अशा वेळेला प्रतीक्षा केल्यानंतर ज्याचं फळ मिळतं ना ते मात्र गोड असतं. तेच मात्र या ठिकाणी आपण पाहतायत. निकेतच्या बॅटमधून 2 षटकार आले, ज्याने गेल्या मॅचमध्ये 46 धावांची जबरदस्त बॅटिंग केली होती. इंडिव्हिज्युअल स्कोर 46 होत्या. म्हणजे तोच रिदम सहित यावेळेला फलंदाजी करताना म्हणजे अक्षरशः खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे एखादा व्हिडिओ बघण्यासाठी वेळ नसतो ना तर पॉज करतो आपण, आता वेळ मिळाल्यानंतर परत रिप्ले करतो. तसा मागच्या मॅचचा खेळ रिप्ले झालाय, रिप्ले झालाय, प्ले. अजून एक दर्जेदार 3 in a row 6 षटकार. थँक्यू. एका साईडला IPLचा जरी हंगाम सुरू असला तरी सुद्धा मात्र तेच खेळाडू आपण पाहतायत ते IPLला सारून या ठिकाणी आपण पाहू शकता. IPL मध्ये पाहिलं तुकाराम जे 6 ओव्हरमध्ये 120, 125, 130 धावा झालेल्या आहेत. म्हणजे इथेच काहीतरी तेच कुठेतरी उद्देश घेऊन उतरलेत मिस्टर निकेत की मला मात्र या ठिकाणी रडायचं नाहीये तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही, ही मात्र वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग. ऑफस्टमच्या बाहेर स्क्वेअर ट्रॅकवर येतो आता चेंडूला कव्हर पॉईंट डिव्हिजन मधनं क्षेत्ररक्षक गेलाय. आणि बघा क्रिकेटचा खेळ असा आहे, तुमच्यावरती दबाव जाणवून द्यायचा की दबावाला झुगारायचं हे तुमच्या हातामध्ये असतं. पहिल्या 3 चेंडूवरती मागे 3 चेंडूवर षटकार स्कोर जाऊन पोहोचलाय 19. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 19 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर ही थिंकिंग पॉझिटिव्ह आहे. ज्या पद्धतीने ऑफस्टमच्या थोडासा बाहेर तुम्ही चेंडूला पिच करताय तर कठीणाई जाते. त्यावेळेला तुम्ही फलंदाजाला परफेक्ट रीड करतात, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे, मिडल स्टंपला तो आहे का, तो ऑफ स्टंपला शफल होईल का, हे संपूर्ण जेव्हा तुम्ही मूल्यांकन करता तेव्हा एक परिपक्वतेचे गोलंदाज बनता. ऑफ साईडला काय फटका खेळला, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, दॅट्स अ ग्रेट शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, 1 बाउन्स, चौकार. संघाची धावसंख्या 23. थँक्यू. काय सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. मोठा स्टार्ट पाहिजे होता, मोठा स्टार्ट प्राप्त करून दिलाय. तो टीम JR स्पोर्ट्स दहसरसाठी सुरुवात केली. निकेतनं ओमकारनं दिलेली 7. शेवटचा चेंडू जसं तुम्ही म्हटलं थोडासा जागा बनवली आणि जागा बनवून यांचा राऊटचा एक फटका. ओमकार मोठा वार प्रहार, चेंडू सीमारेषा बार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं मोठं षटक आलंय ज्या षटकामध्ये 23. जसं तुम्ही उल्लेख केला, रडायचं नाहीये, लढायचं आहे. बघा थांबायचं की धावायचं, रडायचं की लढायचं तुम्ही ठरवायचं. बघा संकट आले असतात, तुम्ही जर रडलात तर संकट तुम्हाला खाऊन टाकतील, पण तुम्ही जर लढलात तर संकटावरती तुम्ही मात करणार. अच्युत, संकट आली असतात तुमच्या क्षमतेतली परीक्षा बघण्यासाठी. आता ही क्षमता आहे, तुमची परीक्षा आहे, कारण समोर चांगले 2 फलंदाज आहेत. गोलंदाज तुमच्या हातामध्ये चेंडू यासाठी दिलाय टीमनं
कारण मागच्या मॅचमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी केली आहे. अज्ञेश आलायत. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहेत फलकावरती 23. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. द ग्रेट स्टार्ट. जशी नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात आणि निकेत थांबणार नाहीये, कारण निकेतला माहिती आहे थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. षटकार 6 धावा. थँक्यू. थांबणार नाही. नक्की तुम्ही चांगला उल्लेख केला. थांबणार नाहीयेत कारण नाव त्याचं निकेत आहे. पण आता दहिसर स्पोर्ट काय सांगते, ट्रेनचं तिकीट काढलंय मी, पण निकेत सांगतोय आपण तिकीट अजूनही काढणार आहोत. क्वालिफायचं तिकीट काढणार आहोत. क्वालिफायचा स्टॅम्प जो आपल्यावरती लावायचा आहे, क्यू आहे, तो क्यू आपल्या दिशेने यायचा आहे. म्हणून हा फटका खेळलाय. या इनिंग मधला हा 4था षटकार होता निकेतच्या बॅट मधला. खूप चांगली बॅटिंग, परंतु अज्ञेश मात्र यावेळेला विकेट टेकर गोलंदाज आहे. दर्शवून देईल का यस व्हाईट बॉलचा इशारा. अमित गोलतकर सर या ठिकाणी वळतायत. यस व्हाईट बॉलचा इशारा देत असताना त्यांनी भरपूर वर्ष MRI बॉलवर क्रिकेट खेळलं आणि आज आमची नाळ कुठेतरी मैदानाशी जोडावी, कारण आमच्या रक्तातच क्रिकेट आहे हे दर्शवत असताना शशी साडम सर, अमित गोलतकर सर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. 30 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. हे करायचंय अज्ञेशला. ज्या पद्धतीने मात्र तुम्ही फलंदाजाला रीड करतायत, त्यांनी 6 ते 7 बॉल कसे खेळलेत या अगोदर जर तुम्ही ऑब्झर्व करतील आणि तदनंतर तुम्ही परीक्षण निरीक्षण करून गोलंदाजी करतील तर डेफिनेटली तुम्ही सक्सेस ठरतील. म्हणजे जर फलंदाजाने शफल केलं ना, तो तुम्ही टॅकल करायचंय. तुम्ही टॅकल करा त्याला. शफलला थोडंसं टॅकल करा तर तुम्ही सफल होणार. सफलही होणार. चेंडू गॅपमध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. अजून एक आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. 34 धावा फलकावर. 3 बॉलचा खेळ झालाय. तुम्ही बाउंड्री लाईन कधी कधी तुकारामजी सर प्रश्न पडतो म्हणाला, चांगले खेळाडू असतात आणि बाउंड्री लाईन तुम्ही असतात, अशा वेळेला सूर्याची प्रखर किरणे असतात, तेव्हा तुम्ही कॅपचा निदान जरी वापर केला ना तरी सुद्धा तुम्ही सेफ्टी ठरू शकता. मात्र हेच तिथे घडलं गेलं. जर तुम्ही आता कॅप आणि गॉगलचा कदाचित उपयोग केला असता तर हा चेंडू रोखला असता. 34 धावा फलकावर. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळेल. मिस्टर निकेतला परतावं लागेल, परंतु एक चांगली धडाडी स्टार्ट यावेळेला पाहायला मिळाली. झंझावती स्टार्ट. फलंदाज बाद होताना बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. 34 वर पहिला धक्का. थँक्यू. विकेट पाहिजे होता. एक फ्लाइंग स्टार्ट देऊन परतलाय. 29 धावांची खेळी त्यानेही साकारलेली आहेत. तर निकेत इथे परतलाय. 29 धावांचा एक स्टार्ट, एक आक्रमक इनिंग साकार. अनेक चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. ज्यावेळेला तुम्ही फिल्डिंग करता थोड्याशा जो सूर्य असतो तो डोक्यावर थोडासा समोर येत असतो डोळ्यावरती. कारण बघा ज्यावेळेला क्रिकेटचा हंगाम चालू होतं ना त्यावेळेला दक्षिणायन असतं. सूर्य थोडासा साऊथच्या दिशेने असतो. पण आता काय झालंय, हे उन्हाळ्याचे दिवस उत्तरायण आहेत. याचा अर्थ थोडंसं उत्तर दिशेला आज सूर्य गेलाय. त्याच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारी तुमच्या डोळ्यावरती सूर्यकिरण नक्कीच येऊ शकतात. जरी मैदानाची रचना किंवा जे मैदान आहे नॉर्थ साऊथ आपण खेळपट्टी पाहिली तरी सुद्धा डोळ्यावरती येऊ शकतो आणि ते टाळायचं आहे. तर जसा तुम्ही उल्लेख केलाय की कॅप आणि गॉगल असणं आवश्यक आहे. लांब होता थोडंसं ऑफस्टॉपच्या बाहेर पंच वळतात. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येणार आहे की आता विकेट गेलाय. विकेट घेतलाय. थोडा सुटकेचा निश्वास वर्सोवा टीमने काढलाय, पण दैसरला स्टार्ट मिळालाय. तो स्टार्ट त्यांनाही वाढवायचा आहे. अगदी योग्य आपण म्हटलं तर ज्या पद्धतीने स्टार्ट तर चांगली झाली. 23 धावा. या षटकामध्ये एक षटकार एक चौकाराचा समावेश सुद्धा आला. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका. काय फटका खेळलाय. काही इंचांवर चेंडू मात्र या ठिकाणी आतमध्ये राहिला आणि 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होत असताना पाहायला मिळतोय चौकार मेल हरीशच्या बॅटमधून. अफलातून झन्नाडेदार चौकार. खूप चांगला बॉटम हँडचा उपयोग केला आणि अशा प्रकारचे स्ट्रोक जर आपण पाहिले तर कॅरिबियन खेळाडू ज्यांच्या मात्र मनगडामध्ये जान असते, डॅरेन सॅमीला आपण पाहिलं असेल अशा प्रकारचे स्ट्रोक, ड्वेन ब्रॅवोला आपण पाहिलं असेल अशा प्रकारचे स्ट्रोक नेहमीच खेळताना पाहायला मिळाले आणि त्याची कुठेतरी थोडीशी पुनरावृत्ती करून दिली गेली. ग्रेट टायमिंग. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला एक स्ट्रॉंग आर्म ज्यांचे असतात
त्याच्यामुळे बॅट फ्लो जेवढ्या जोरात येतो ना त्यावेळेला चेंडू वेगाने जात असतो. जरी मिस टाइम झाला तरी सुद्धा ऑफस्टमच्या बाहेर चांगले गोलंदाजी यादने आले. पण काय झालं एका मोठ्या फटक्यानंतर थोडंसं वाचण्याचा प्रयत्न केला होतोय. थोडी बचने की कोशिश इथं केली जात आहे. धाबा झाल्या धापलकावरती 40 धाबा धापलकावरती आहेत. चांगल्या स्टार्टचा फायदा उचलण्याचा प्रयत्न JR करतोय. तर एक विकेट जो गेलाय तिथून कमबॅकचा चांगला स्टार्ट आहे. स्लॉग स्वीप स्लॉग स्वीप केलाय. चेंडू गेला वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं. अजून एक षटकार 6 धावा. थँक्यू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. जवळ जर आपण पाहिलं तर काय बॅटिंग केले हरीश, असं वाटलंच नाही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. भरपूर त्याने चेंडू फेस केलेत असं स्पष्टपणे दिसलं. कारण आत्मविश्वास याला म्हणतात. सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तेच दर्शवत असताना पहिल्या षटकामध्ये 23 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्या सरासरीने चाललेत ती अगदी योग्य सरासरी आपल्याला पाहायला मिळते. मॅक्झिमम या मैदानात जर तुम्ही 15च्या आतमध्ये धावा रोखतायत गोलंदाज तर तुम्ही सरस आहात. जर इथून जर 15, 17, 18, 20, 22, 23 जर देत आहेत तर थोडंसं परिपक्वतेचे गोलंदाज पाहायला मिळत नाहीयेत. कारण इथे मात्र आपण पाहतायत की गोलंदाजांचा कुठेतरी या खेळपट्टीवर कस लागतो, कसोटी लागते. जसं आता IPL बघतो ना, म्हणजे इकॉनॉमीचा तुम्ही उल्लेख केला. पहिल्या IPL मध्ये जी इकॉनॉमी होती ती 6 किंवा 7ची. आता 8 धावा दिल्या ना ओव्हरमध्ये तरी बाबा चांगली गोलंदाजी हाताळली. तसा या मैदानावरती आहे. तुम्ही 10-12 धावा खर्च केल्या तुम्ही चांगले गोलंदाज आहात. पण त्याच्यापेक्षा जास्त धावा. फुलटॉस बॉल कव्हर ड्राईव्ह आहे. ड्रायव्हरही आहे. चेंडू गेला सर स्वीपर कव्हरला. चौकार. थँक्यू. या चौकारानं धापलकावरती धावा झाल्या त्या 50 धावा. धापलकावर चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. चौकार. 4 धावा. खूप चांगला यावेळेला बॉर्डरमॅनचा उपयोग केला. बिटवीन द गॅप मध्ये खेळलं गेलं. गॅप शोधण्यामध्ये एक्सपर्ट आहे तो मात्र ओंकारला आपण पाहताय. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. स्वप्नीलचा हा बॉल आणि बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना स्वतः ॲज अ कॅप्टन त्या ठिकाणी लीड करत असताना पाहायला मिळतोय. आणि खूप चांगली विकेट किपिंग कॉट बँडच्या स्वरूपात. फलंदाज बाद. ओंकारला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. गॉन. थँक्यू. थोडासा आत येत होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. आत येतो. ड्रॅग करून खेळायचं होतं. बॅटच्या आतली कडा चांगला जेल यष्टीरक्षकाने टिपलाय. खरं हा जेल तितका सहज नसतो. थोडासा चेंडू दिशा बदलत असतो. थोडा खाली जात असतो आणि त्या चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं न्याहाळलं आणि चांगला झेल तिथून टिपलाय. ओंकार परतलाय. निकेत परत पण चांगली स्टार्ट देऊन दोन्ही खेळाडू परतले आहेत. धावा धापलकावरती येते 50. आता खेळ झालाय बरोबर 2.2 षटकांचा खेळ म्हणजे अर्ध्या पल्ल्याचा जवळपास झालाय. आता हा स्टार्ट कायम राहिला तर प्रोजेक्टर स्कोर 100 वर दिसतोय. 100च्या जवळ हा टीम दहिसर JR स्पोर्टचा संघ जातोय. आता 100 नाही पण किमान 80च्या वरती. आता 80 आणि 100 मधला जो गॅप आहे ना 20 धावांचा तो महत्वाचा आहे. त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. नवीन पहिल्यांदा मैदानावर दाखल झाला कुणाल. ऑफस्टमच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळलाय. वाईड थोडासा वाईड यॉर्कर हाताळलाय. डॉट बॉल आलाय. एक सलामीची जोडी माघारी परतले. डॉट बॉल. पहिला चौकार. विकेट आणि आता निर्धाव चेंडू. स्वप्नील खूप चांगली गोलंदाजी करताना ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला जरूर पिच करत असताना पाहायला मिळतो. स्वप्नील सकारात्मक दृष्टिकोन घेऊन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय. ही फलंदाज सफल होतोय तर मला ह्याच बेनिफिट मिळेल. वाईड यॉर्कर. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला कुणालने. फटका चांगला खेळला होता परंतु तिथे कोणतीही चुकी करणार नाहीये फिल्डर. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहतायत कुणाल. बॅक टू द डग आउट. अजून एक बिग विकेट. गॉन.
थँक्यू. स्वप्नीलची गोलंदाजी बघितली, पहिला डावखुऱ्या गोलंदाजीसाठी वेगवान. आणि हा चेंडू बघा, थोडासा बॅक ऑफ द हँड, कटर चेंडू हाताळायचा होता आणि त्या फ्लाइट मध्ये थोडं बीट केलं ते कुणालला, लॉंगॉनला एक चांगला झेल टिपलाय. या क्षणाला विविधता आहे. डावखुऱ्या गोलंदाजीसाठी ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळला होता. हा त्याच्या अगोदर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. थोडीशी विविधता आहे. खऱ्या अर्थानं विकेट फुलफिल करायचे तर स्वप्नील आहे. स्वप्नील सांगतो मी फुलफिल करणार आहेत. विकेट पाहिजे होत्या त्या विकेट या षटकामध्ये 2 विकेट्स 2 गडी आतापर्यंत बाद केल्या. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. अवनीशाला एक चांगला स्टार्ट, नंतर आता थोडंसं कुठेतरी डळमळतोय की काय JR स्पोर्ट्सचा संघ. आता वेगवान हे मिश्रण आहे. ही विविधता आहे. वैविधता गोलंदाजीमध्ये दाखवतोय, व्हरायटी दाखवतोय. अजून एक निर्धाव, विकेट डॉट शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असताना. स्वप्नील मॅग्निफिसंट बॉलिंग, काय कमबॅक केलंय. पहिले 2 षटक जर वगळले 46 धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकांमध्ये पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर जी विकेट मिळाली आणि डॉटवर डॉट बॉल येत आहेत. ग्रेट बॉलिंग. उलटॉस बॉल होता, ऑफ साईडला सुरेख पद्धतीने खेळले गेले, परंतु इथे विकेट मिळण्याचे चान्सेस होते आणि सेट फलंदाज मिस्टर हरीश ज्याने 2 बॉलवर 2 चौकार आता पहिले तर 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या JR दहिसर या टीमची जाऊन पोहोचते ती 50 या धावसंख्येवर. म्हणजे अवघ्या 4 धावा या षटकामध्ये. जे 2 षटकांमध्ये न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या इमारती होत्या त्या डाऊन होत असताना ग्राफमध्ये आपण पाहतायत आता कुठेतरी थोड्याफार मात्र छोट्या चोपड्या आपल्याला पाहायला मिळतात ग्राफमध्ये. म्हणजेच कमबॅक कसं करावं हे स्वप्नीलने जाणलं आणि इथे अतिश आणि अज्ञेच्या ज्या गोलंदाजीवर ज्या धावा आल्या होत्या त्याची भरपाई मात्र या ठिकाणी भरून काढली. षटक पाहिजे होतं, असं षटक पाहिजे होतं टीम वर्सोवाला आणि ते षटक आलंय. आणि जसा तुम्ही मॅनहॅटनचा उल्लेख केला, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आपण पाहिल्या होत्या आणि आता ही छोटी बिल्डिंग आले. जसं फार पूर्वी ज्यावेळेला सिडकोच्या अगोदर परमिशन नाही यायची, मग ग्राउंड+2 असायच्या. बाकीच्या ठिकाणी 8 मजली 10 मजली 15 मजली असायच्या. पण बाकीच्या ठिकाणी आपण जर पाहिलं जिथे ग्रामपंचायत आहे तिथे ग्राउंड+2 अशी ग्राउंड+2 वाली छोटी बिल्डिंग या तिसऱ्या षटकामध्ये आले. 4 धावा धावफलकावरती आल्यात. आता गोलंदाजीसाठी मयूर, ज्या मयूरचा उल्लेख आपण केला होता मागचं सामन्यामध्ये, जशी गोलंदाजी केली होती म्हणून मयूरला आणले. दबाव वाढवायचा आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर लेफ्ट जो नॅचरल अँगल आहे तो नॅचरल अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, पण फार लांब. सुरुवातीच ऑफस्टम्पच्या बऱ्याचशा बाहेरने केली, अजून बाहेरच्या दिशेने निघून गेला. व्हाईट बॉलनं स्कोर 1 पुढे गेलाय. ज्या मयूरचा उल्लेख आपण केला होता गेल्या मॅचमध्ये, गेल्या सामन्यामध्ये, मागच्या मॅचमध्ये चांगला टप्पा राखला होता, रिदमनं गोलंदाजी केली होती, तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. मयूर खूप चांगली गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. अचूक टप्पा, भेदक मारा, वेगावर नियंत्रण, लो फुल टॉस बॉल, चेंज ऑफ पेस करण्यासाठी गेला होता, परंतु त्याचा नतीजा या ठिकाणी पाहायला मिळतो. हरीशच्या बॅटमधून क्लास, दहिसरचा ब्रँड झळताना षटकार. थैंक यू JR स्पोर्टला बिल्कुल ये टूर्नामेंट जीतने की ख्वाहिश है. हरीश है. हरीशच्या बॅटमधनं हा षटकार कुठेतरी मोमेंटम हरवलेला होता JR स्पोर्टचा संघ. आता पुन्हा एकदा बॅक केले हरीश. हाताला लागून चेंडू निसटलाय. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. झेल होऊ शकला असता परंतु इथे कन्वर्ट करता आला नाही, कारण रनिंग मध्ये जेव्हा तुम्ही झेल टिपता त्यावेळेला आय कॉर्डिनेशन तुमचं फार मजबूत असावं लागतं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली मात्र झेल कॅरी करता येतो. परंतु इथे हाताला स्पर्श करून डायरेक्ट चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराला बॅक टू बॅक 2 सिक्सर हरीशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या तब्बल 63 रन्स. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सॉफ्ट हँड बॉटम हँडचा उपयोग केला. सिंगल मिळते. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हरीशचा जरूर होता, परंतु त्याचे पार्टनर अवनीशने मात्र या ठिकाणी दर्शवलं की यू वेट, कारण इथे रिस्क घ्यायची नाही आहेत, कारण चेंडू अजून भरपूर आहेत. 8 बॉल आहेत. इथे जर विकेट मिळाली तर कदाचित थोडासा दबाव वाढण्याची शक्यता आहे आणि हरीश सारखा सेट फलंदाज आहे ज्याला फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसू लागलेत.
आणि ही बिनीची जोडी आहे म्हणजे क्रमांक 3-5 जे टॉप ऑर्डर आहे त्या टॉप ऑर्डर मधला हा खेळाडू मैदानावरती आहे. टॉप ऑर्डर मध्ये आहे, टॉप गिअर मध्ये आहे. टॉप 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 टॉपला चेंडूही गेलाय, चेंडू गेलाय सर लॉंगॉन सीमा रेषा पार षटकार. बिलकुल सबने देखा हाफ ट्रॅक करता आखो टप्प्याचा चेंडू, हा आखो टप्प्याचा चेंडू होता आणि ते चेंडूला सर पुलचा फटका खेळला होता. चेंडू सीमा रेषा पार षटकार आणि धावा झाल्या धावफलकावरती धावून पोचल्या त्या 70 धावा धावफलकावरती आतापर्यंत झाल्यात. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 70 धावा. दीपक यादव आम्हाला ही माहिती देत आहेत, टिका स्पोर्टचे डिजिटल स्कोरर नितेश सकाळपासून मात्र जबरदस्त या ठिकाणी स्कोरिंग करतायत. संघाची धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचले गेले. मयूर पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन ऑफ साईडला सुरू खेळला गेलाय, चेंडू मात्र निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. 1 बाउन्स 2 बाउन्सने मात्र चेंडूला फील्ड करतील. अवनीच्या बॅटमधून 2 धावा, हा कॉन्फिडन्स आहे, जबरदस्त कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 72 या धावसंख्येवर. 72 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला होता. दीपेश दिंडेकर यांना माहिती होतं की चेंडू कमरेच्या खाली आहे आणि थोडासा जो प्ले केला होता त्यावेळेला आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहू शकला. 4 षटकांचा खेळ, 72 धावा या फलकावर 18च्या सरासरीने आतापर्यंत खेळी करत असताना पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट इनिंग, इनक्रेडिबल बॅटिंग बाय हरीश अँड अवनीश. JR दहिसर टीम 72 धावा. आणि हा गोलंदाजीवरती केलेला हल्ला नाही, हा प्रति हल्ला आहे. काउंटर अटॅक, पूर्णपणे काउंटर अटॅक आहे. विकेट गेल्यानंतर 2 विकेट गेल्यानंतर केलेला काउंटर अटॅक मैदानावरती पाहतोय अवनीश आणि हरीशचा हा काउंटर अटॅक आहे. 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण 2 धावांची स्कोर जाऊन पोहोचलाय तो 74 धावा. जी अपेक्षित धावसंख्या गाठायची होती त्याच्या जवळ पोहोचतोय, कारण त्यांना माहिती आहे वर्सोवाची स्ट्रेंथ, वर्सोवाची ताकद, त्याच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये असलेली गहराई, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 74 या धावसंख्येवर. 74 लो फुलटॉस बॉल होता, बॉर्डरमॅनचा खूप पुरेपूर वापर केला आणि फिल्डरच्या वरून सरळ चेंडू निघून जाईल. मस्तकाला दस्तक देत षटकार. 6 धावा. थैंक यू. अब आग दोनों तरफ बराबर है, एक तरफ को दूसरी तरफ खाई, अब दोनों तरफ बराबर की पिटाई आहे. दोन्ही खेळाडूंना सूर गवसलाय. ज्याच्याकडे स्ट्राईक येतोय तो आता स्ट्राईक करतोय. एक षटकार, अजून एक आला बॅटमधून. आता 80च्या जवळ धावफलक चाललाय. 80 वरनं 80 की 85च्या पुढे चेंडू चाललाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. ग्रेट बॅटिंग. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. काय बॅटिंग केले हरीश या बॅटरने. हरीश नावाचं वादळ घोंगावलंय. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 86 वर तब्बल जाऊन पोहोचली गेली. जबरदस्त बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्वप्नीलने गेल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्या स्वप्नीलला आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या गेल्यात. इथून ते थरार चेंडू होता, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अँगल क्रिएट केला. यावेळेला आउट जर आपण पाहिलं तर राऊंड द विकेटने येत असताना पाहायला मिळतो. जेव्हा राऊंड द विकेटने येतात ना त्यावेळेला कॉट बँडचे चान्सेस जास्तीत जास्त वाढताना पाहायला मिळतात आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करण्यामध्ये यश संपादन होतं. थोडंसं 45 डिग्रीचा जसा अँगलचा उल्लेख तुम्ही केला, कारण क्रीजच्या कोण्यावर न करतात, यष्टीच्या जवळ करतात. जो फॉलो थ्रू जातोय ना गोलंदाजचा तोही महत्वाचा आहे. जर कोण्याचा वापर करतायत तर कोण्यावरनं गोलंदाजी करताना तो अँगल क्रिएट होतोय. 2 चेंडूचा कॅच शिल्लक राहिलाय.
ज्यावेळेला पहिल्या 14 चेंडूवरती 50 धावा केल्या होत्या त्यावेळेला म्हटलं तर होता अर्धा पल्ला झालाय. हाच क्रम कायम राहिला तर 100 पाहू. आता ते 80 आणि 100 मधली लढाई होती, आता त्याच्या जवळ आहे, बरोबर त्याच्यामध्ये आहे. धावा फलकावरती 86 86. बॅटच्या थोड्या टोला लागलाय, चेंडू चालू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, फिल्डिंग थोडा फंबल झाला, फंबल आला, टू बॅट्समॅन गेट सेकंड. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 88. 88 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. सुरुवात चांगली होती, आता एंड बघूया कशा पद्धतीने करतोय JR स्पोर्ट्स दहिसर संघ. ज्या पद्धतीने हरीशने बॅटिंग केली आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत जवळजवळ 4 षटकार 2 चौकार. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. 34 धावांची 35 धावांची खेळी करतोय, जवळजवळ 37 धावांची खेळी करतोय हरीश. ग्रेट बॅटिंग. एक धाव वर्जित केली जाते. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वाईट यॉर्करने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 89 आणि 90 धावांचं आव्हान, 90 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय JR दहिसर टीमने. निकेत बाद झाला 29 धावांवर. तदनंतर ओंकारने डावाला स्वतःला सांभाळलं होतं, सावरलं होतं, परंतु हरीशने सुद्धा जबाबदारी यावेळेला जाणली आणि जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे जबाबदारीचं, ते जबाबदारीचं टॉनिक यावेळेला प्यायला हरीशने, ओंकारने, निकेतने आणि अवनीशने. ग्रेट बॅटिंग. तर 89 धावा आणि 90 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. तत्पूर्वी आपण घेऊया एक DJ ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. परंतु कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदलाव होईल आणि येथील आपल्या समवेत जॉईंट होतील अक्षयजी साटम. या आपण त्यांचा आवाज ऐकूया आणि त्यांच्या समवेत तुकारामजी मांगेला सर हे मात्र असतील. थँक्यू सर. 89 धावा झाल्या, तर 90 धावांचा पाठलाग, 90 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम कॅडिजन वर्सोवाचा संघ तिथून रेडी झालाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीनं अक्षयजी साटम सुद्धा जोडले जातील. 90 धावा एक मॅच पाहिला, पण त्यावेळेला 90 धावांचा पाठलाग करायचा होता. एक क्षणाला वाटलं होतं का तिथून पोचेल संघ. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला एकवेळा नायकवाच्या अगेन्स्ट त्या धावा जमा केल्या गेल्या होत्या, त्या धावांचा नाही पाठलाग नाही झालाय. या सामन्यामध्ये बघूया तो धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय. एक JR स्पोर्ट्स दहिसरचा संघ आहे, चांगली बॅटिंग निकेतनं केली, हरीशनं केली, अवनेशने केली, चांगली बॅटिंग. ओंकारची चांगली फलंदाजी आपण पाहिली आहे. आता बघूया त्याच्यावरती गोलंदाजानं चांगली कामगिरी चढवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला वर्सोवा, जसा मी उल्लेख केला तर वर्सोवा थोडासा वरचढ या सामन्यामध्ये ठरतोय का, तर दहिसर
हा गडी त्यांना सर करायचा आहे. त्याच्यामुळे हा सामना ते नाही सोडणार. तिथून क्वालिफायच्या दिशेने जायचंय. अक्षय जाटम आमच्या जोडीनं पुन्हा एकदा अक्षयचे पुन्हा एकदा आपलंही स्वागत आहे. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. 90चा पाठलाग आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत पहिले षटक हाताळण्यासाठी अनुराग. नक्कीच 90 धावा आहेत, मोठं टोटल आहे. मात्र या मैदानावर कोणतीही धावसंख्या सेफ नाही, कारण की याच संघाने वर्सोवर टीमने 105 धावा देखील या मैदानावर केलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करावं लागेल. तो देखील बलाढ्य संघ होता प्रिन्स 11 कासर वडवली आणि त्याच्या अगेन्स्ट याच मैदानावर धुवाधार बॅटिंग केले. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती अनुराग. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने सुरुवात होते, म्हणजेच या मॅच मध्ये काय काय एक्स्ट्रा घडेल हे सांगता येणार नाही. एक्स्ट्रानं कदाचित अजून एक्स्ट्रा पण प्रत्येक जण लावण्याचा प्रयत्न करतील. पहिला व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. एक दैसाचा संघ आहे वर्सो आहे, त्यावरती चर्चा होईल, पण पहिला व्हाईटनं स्टार्ट झाला मॅच. स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघतोय मिस्टर आतिश. कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव आहे आतिश आणि आतिश चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग ऑलराऊंडर प्लेअर आहे या संघाचा. हाफ ट्रॅकर चेंडूला हुक करायचं होतं, मात्र यावेळी मिस टायमिंग फटका होता. दुविधा माइंड मध्ये होता, पुल करू की हुक करू. इथे गॅप शोधायचा होता, मात्र समोरच्या दिशेने वरच्या एजला चेंडू लागून सरळ जातोय. 1 धाव, एका धावेने धावपळक 2. मागच्या सामन्यामध्ये आपण आतिशीवाली फलंदाजी पाहिली होती, पण आता काय झालंय अनुरागकडे वेग आहे. उंच पुरा हाय्याम ऍक्शन वाला गोलंदाज आहे. खेळपट्टीवरती तो थोडासा बाउन्स आहे ना, त्या बाउन्स मिळवण्याचा प्रयत्न तोही करतोय. हा पुलचा फटका बॅटच्या वरच्या बाजू लागला होता, जिथे स्टिकर असतं. बहुताच्या वेळेला एखादा शॉपचं ते स्टिकर असतं, मॅन्युफॅक्चरवालीचं स्टिकर असतं किंवा आपल्या आवडतं स्टिकर असतं, पण आता या खेळानं तुम्हाला स्टिकर लावायचं आहे. हा फटका खेळाय, पुलचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 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 झेल झेल झेल. ज्या बाउन्सचा उल्लेख आम्ही केला होता, बाउन्सनं चकित केलं, बेट केलं. चेंडू हातामध्ये विसावलाय. पहिला बिग विकेट, पहिला मोठा धक्का लागलाय. थँक्यू. जी स्ट्रॅटेजी बनवली होती गोलंदाज खास करून अनुरागनं, ती स्ट्रॅटेजी सक्सेस झाले. स्ट्रॅटेजी होती आखोटाप्याची गोलंदाजी. पहिला चेंडू सुद्धा तसाच हाताळला होता. हाही चेंडू होता, थोडंसं ऑन द टोस गेले होते. बॅटमध्ये मधोमध नाही आला आणि लॉंगॉनला एक चांगला झेल टिपलाय. तुम्ही उल्लेख केलाय याच मैदानावरती 105 धावा त्यांनी केल्यात आणि एक मोठ्या संघाविरुद्ध केलाय. मग तुम्ही जर मोठ्या संघाविरुद्ध केलं, मग इथेही तुम्हाला धावांचा पाठलाग, जो 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे 18 धावांची सरासरी तुम्हाला राखायची आहेत. पहिला विकेट, पहिला गडी लवकर गमावलाय वर्सोवाच्या संघानं आणि लवकर विकेट गेल्यानंतर दबाव नक्कीच असेल वर्सोवा टीम वरती, कारण की येणाऱ्या बॅटरकडे टाइम कमी असेल सेट होण्याकरता. आता मात्र चांगली पार्टनरशिप आणि प्रत्येक ओव्हरला कॅल्क्युलेशन करावं लागेल. बॅटिंग करत असताना एव्हरेज नुसार बॅटिंग करावी लागेल आणि चांगल्या स्ट्राईक रेटने धावा जमा कराव्या लागतील. बॉलिंग मार्क वरती अनुराग चांगला अधिराज्य गाजवतोय सध्या तरी. एक वाईड आला होता, त्यानंतर एक सिंगल, एक विकेट, 2 बॉल मध्ये 2 धावा. आतापर्यंत 90 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणारा आपण बघतोय वर्सोवाचा संघ. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू होता, कव्हर ड्राईव्ह करायचा होता. इनसाइड आउट करून गॅप शोधला आणि कव्हर मधून चेंडू निघून गेला होता. डीप पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, मात्र सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगला फटका होता, तेवढा मोठा गॅप शोधू शकला नाही. 3 रन. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीनं अक्षयची मोठा धावसंख्येचा पाठलाग होतो ना, क्रिकेटमध्ये एक नियम आहे, ज्यावेळेला तुम्ही अशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करा, मग प्रतिस्पर्धेने लगावलेले षटकार, मग त्यांनी 9 षटकार ठोकले असतील तर 10वा षटकार तुम्हाला ठोकावा लागणार. त्यांनी 10 षटकार ठोकले असतील तर 11वा षटकार इथे ठोकावा. पण पहिला षटकार कोणाच्या बॅटमधनं? हो, कोलबाटा पाहिजे गोलंदाजी. पहिले 3 आपण पाहिलं तर शॉर्ट पिच डिलिव्हरी आखोटा पाहिजे गोलंदाजी. आता फुलर लेन बरोबर खोलबाटा पाहिजे, ब्लॉकवर डिलिव्हरी हाताळले. अनुराग चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच ब्रह्मास्त्राचा मारा करतोय आणि मोठे पटका खेळून देत नाही, मुभा देत नाही बॅटरला. आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी, चांगली ऍक्शन आहे, चांगला फिटनेस मेंटेन केलाय अनुरागने आणि तेवढी प्रॅक्टिस त्याची अप्रतिम दिसते. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल बघा, पुन्हा एकदा लेंथ अँड लाईन मध्ये कंट्रोल. अगोदर ब्लॉक हॉल डिलिव्हरी, यानंतर
जो गुडलेन स्पॉट आहे त्याच्या अगदी जवळ हा चेंडू पिचिंग केला होता आणि त्यानंतर थोडा बाउन्स ठेवला होता चेंडूला, जो खेळपट्टीमध्ये आहे नॅचरल बाउन्स, आणि तो प्राप्त झालाय गोलंदाजाला अँगल घेऊन हा चेंडू डॉट. नक्की चांगलं विश्लेषण तुम्ही केले, कारण तो बाउन्सही आहे, थोडासा कटरी चेंडू हाताळतोय. हायॅम ऍक्शन तर त्यांची आहेच, उंचपुरा गोलंदाज आहे आणि त्याच्या उंचीचा फायदा या पहिल्या षटकामध्ये उचलतायत अनुराग. हायॅम ऍक्शनचा पुरेपूर वापर केला जातोय. पहिलं षटक सुरुवात खराब होती वाईट बॉलनं, पण त्यानंतर विकेट फक्त 2 धावा, फक्त 2 धावा, 3 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडूमध्ये 87 धावा अजूनही करायचे आहेत. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. मी तुमच्या दिशेने पुन्हा एक देतोय. बघा, दहिसर आहे, वर्सो आहे. पहिल्या दहिसरवरनं वर्सोवायला जायचं तर अंधेरीला उतरून यावं लागायचं, पण आता काय झालं, कांदरपाड्यावरून मेट्रो झाले, तिथून मग चेंज केली तर वर्सोवायला जाऊ शकते. आता हा मॅच कुठे चेंज होणार, मॅच बदलणार कुठे? एक चेंजर आहे त्या मेट्रो कांदरपाड्याच्या इकडे, तो चेंजर आहे. तुम्हाला जर चेंज करायचं तर तिथे जायचं. आता दहिसरवरनं तिथून वर्सोला जाण्यासाठी तो चेंजर आहे. आता या मॅच मध्ये तो चेंजर यायचा आहे. तो गेम चेंजर खेळाडू पाहिजे. 24 चेंडूचा खेळ आहे, 87 अजूनही करायचे आहेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा बघा, अप्रतिम गोलंदाजी. इथे जागते राहू हा इशारा दिला या चेंडूने, कानाच्या जवळून आणि शोल्डरच्या वरून. अप्रतिम गोलंदाजी, सुंदर. म्हणजे जे कहाणी आपण अनुरागने चालू ठेवली होती ना, तीच कहाणी आता प्रतीक चालू ठेवतोय. वर्सोव्यासाठी गेम चेंजर पाहिजे. तो एक जो टप्पा आहे चेंजर वाला, तो चेंजर पाहिजे. चेंजर आलाय का माहिती नाही, पण षटकार आलाय, सिक्सर. थँक्यू. आशिष की कोशिश थी. आशिषनं कोशिश केली तिथून आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार, मोठा पाठलाग आहे, 90 धावांचा पाठलाग आहे आणि 90 धावांचा पाठलाग म्हणून त्याची गेम चेंजरचा उल्लेख केला होता. आणि तो बघूया गेम चेंजर इथे आशिष जो कोशिश करतोय, प्रयत्न करतोय. पहिला षटकार आला या सेकंड इनिंग मधला आणि आतापर्यंत 9 धावा फलकावरती. अजून जवळजवळ 12 ते 13 ते 14 षटकार येणं गरजेचं आहे. प्रत्येक एक डॉट बॉल नंतर सिक्सर पाहिजे. या जुना बॉल पाहिजे का अंपायर, की नवीनच पाहिजे? नवीन चेंडू द्या, दुसरा द्या. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण आहे, कारण की अजूनही जर विचार केला तर 81चा पाठलाग करायचा आहे. 90चा पाठलाग करत असताना 9 धावा झाल्यात फलकावरती आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. त्यांनी मानले तर आम्ही देखील मारू, मात्र त्या अनुषंगाने बॅटिंग करावे लागेल. एक विकेट गेलाय आणि त्यानंतर आशिषच्या बॅट मधून षटकार आलाय आणि वर्सोवा संघ याकरता ओळखला जातो. किती मोठं टार्गेट द्या चेस करण्याची क्षमता आहे आणि बॅटरकडे ती पॉवर देखील आहे. पुन्हा एकदा या चेंडूला मोठा फटका खेळायचा होता आणि इथे 1 बाउन्सचं वॉन अंपायरच्या माध्यमातून येते. चांगला चेंडू नाकाजवळ थोडासा सुसू आवाज करत जाणारा हा चेंडू हाताळलाय. एक षटकार आल्यानंतर बाउन्सर हाताळला गेलाय. तीन चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. एक षटकार आपण पाहिलाय. प्रतीक चला, पंच आहेत तिथे. 3 चेंडूचा खेळ झालाय. एक षटकार आपण पाहिलाय. 90 धावांचा पाठलाग टीमला करायचाय, वर्सोवाच्या संघाला करायचंय. शफल केलं होतं, ऑफस्टमच्या बाहेर जाऊन शफल केलं होतं. स्टंपनं चेंडू हा पार होतोय. एक षटकार दूर आलाय, पण 2 डॉट बॉल, 2 निर्धाव चेंडू प्रतीकनं हाताळले आणि नक्कीच चांगल्या गोलंदाजी होते. मनामध्ये शंका असली तर दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू देखील दिलाय आम्ही. तो मात्र 15 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे.
पुन्हा एकदा यावेळी वारंवार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होते आणि वारंवार चेंडू मात्र स्टंपच्या वरून जातोय. बॅटर क्वेश्चन मार्क, कुठे तुम्ही फुटवर्कचा वापर होते, कुठल्या स्टंप वरती तुम्ही खेळता आणि कुठल्या स्टंप वरून चेंडू जातोय हे पाहिलं जातंय. आणखीन एक डॉट बॉल, डॉट डॉट आणि डॉट. 9 रन्स 5 बॉल, दुसरी ओव्हर. आणि आता मात्र शेवटच्या बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर येतो आणि जबरदस्त कॅच कॅरी केलाय. संपलाय खेळ मिस्टर आशिषचा. बॅक टू द पविलियन. 9 धावा. येणारे बॉल आहेत 18 मध्ये 81 धावेची गरज. अठरा बॉल आणि 81 गरज. आकडा उलट सुलट केला तर एकच आकडा येईल, मात्र त्यामध्ये गॅप मोठा आहे. पुन्हा एकदा अनुराग आलाय. अनुराग चांगली गोलंदाजी करतोय आणि इथे हवाई सफर जर झाला नाही तर मॅच पासून जास्त लांब राहतील वर्सोवा टीम. ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहेत, मोठे फटके येत नाही आणि अशा टाइमाला एक रनआउट गमावलाय. स्ट्राईक रोटेट देखील झालंय. 1 धाव देखील येते. 10 रन्स फळकावरती. 17 बॉल मध्ये 80 ची गरज. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17 चेंडू मध्ये इथून 80 धावा करायचे आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नाही आल्या, त्याचा परिणाम आता पूर्णपणे जो आस्किंग रन रेट आता सुरुवातीला जर पाहिलं तर 18च्या जवळ होता, त्याच्यानंतर तो 22च्या घरामध्ये गेला आणि आता जर पाहिला तर तो 25, 26, 27 क्लाइम होतोय. फार वरच्या दिशेला आता जातोय. मोठे फटके येत नाहीत, त्याचा थोडा परिणाम त्या आस्किंग रन रेट वरती, आवश्यक धावगतीवरती झालाय. बॅटच्या कडेला फ्लाइंग चिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडं दूर राहिले त्या चेंडूपासून. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एक धाव्याने धावफलक थोडासा सरकेल, पण त्या वेगाने नाही जाणार. या इनिंग मध्ये 1 षटकार जरूर आलाय, पण त्या सलगता नाहीयेत षटकारामध्ये आणि धावफलक हळूहळू पुढे चाललाय. म्हणूनच प्रत्येक ओव्हर मध्ये 3 षटकार कमीत कमी येणं गरजेचं होतं. एखादी ओव्हर 4 ते 5 षटकारांची मिळेल काय देखील पाहिलं जाईल. हुक करायचं होतं आणि चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलंय. येईल अक्षय सीफूड चौकार. एक चौकार आलाय. या षटकामध्ये 15 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा बरोबर 15 आहेत आणि 15 चेंडूचा खेळ उरलाय, ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून 75 करायचे आहेत. 15 मध्ये 75 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर मोठा फटका तो खेळावा लागणार आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 14 बॉल मध्ये आता पाहिजे आहेत 74 धावा. मोठे वाटत टार्गेट, मात्र अशक्य अशा गोष्टी शक्य होतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि इथे फुलटॉस बॉल. जसा चेंडू आला तसा चेंडूला पाठवून दिले स्क्वेअर लेग रिझनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येईल नायगाव कोलिवाडा चषक षटकार. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला खेळलाय. चेंडू गेलाय सरला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. या षटकारानं धावफलक थोडासा वेग पकडण्याचा प्रयत्न जाऊन पोचलाय तो.
22. क्रॉस बॅटर फटका गॅपमध्ये चेंडू फील्ड केला जातोय सीमारेषे जवळ. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावनेशी धावफलक 23. 23 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 23. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. 67 अजूनही करायचे आहेत. एक ब्रेक ऐकू एक धून आणि येऊया मॅचच्या दिशेनं. अक्षय, जसा आपण षटकारांचा उल्लेख केला होता एक स्पर्धेमध्ये तुम्ही उल्लेख केला 220, 230, 250, पण आज दिवसभरामध्ये पाहिलं तर 70च्या आसपास षटकार आहेत. म्हणजे आता पुढचे जर 4 दिवस अजून जॉईन केले 5 दिवस तो 300चा आकडा पार होऊ शकतो सिक्सरचा. हा नक्कीच, कारण की मागील स्पर्धेमध्ये 260 प्लस लागल्या होत्या या मैदानावर आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता आणि विकेट जातोय. कधी कधी लो स्कोरिंग होते आणि तिथे षटकार लागत नाही. या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये षटकार कमी आले, नाहीतर 80 प्लस किंवा 75 त्याच्या आसपास षटकार असते. आणि खेळही तसा आहे ना, म्हणजे जसा एक मॅच आपण याच्या अगोदरचा 90चा पहिला होता, त्या 75 त्या 90 पर्यंत तो 15 धावाचा डिफरन्स आहे ना, तोच डिफरन्स काम करून जातोय. तो मॅच सुद्धा तसा होता. 75 धावांचा पाठलाग आणि 90 धावांचा पाठलाग, थोडासा फरक आहे आणि तो फरक पूर्णपणे दिसून आलाय. टिचून मारा झालाय आतापर्यंत टीम JR स्पोर्ट्स दहशतच्या संघाकडनं. अनुराग, प्रतीक, त्यानंतर अनुराग आले आणि आता रोहित आल्यात आणि रोहितनं पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश संपादित केले आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय मिलन. असा दिवस देखील चांगला होता सकाळच्या सत्रामध्ये ज्या उद्घाटन सोहळा पार पाडला आपण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. मॅचला सुरुवात झाली आणि 8 संघामधली लढाई. आता 2 संघ आहेत जे क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत. एक ज्यानं क्वालिफाय केले तो दुर्गेशी अर्नाळा आणि या 2 संघापैकी थोडासा आता पुढे सरकलाय तो JR स्पोर्ट्स दहिसर. बॅटच्या कडेला लागतोय चेंडू. एक धाव या चेंडूवरती पुन्हा एक पाऊल पुढे टाकतोय. एक टप्प्याने पुढे जाण्याचा प्रयत्न JR स्पोर्ट्स दहिसर या सामन्यामध्ये करतोय. आणि नक्कीच दुर्गेश 11 अर्नाळा टीमने देखील 90 धावा दिल्या होत्या जिंकण्याकरता आणि इथे देखील 90 धावा आहेत. म्हणजे दोन्ही टीम आजच्या दिवसातले हायेस्ट स्कोरिंग टीम आहे आणि ज्यांच्या नावावर आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर आहेत आणि त्या टीम विरुद्ध कदाचित ती सेमीफायनल ची मॅच पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल आणि इथे मात्र पुन्हा एकदा पुल केलाय. पुलचा फटका सक्सेसफुल षटकार. फुलटॉस बॉल. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला तिथे सुद्धा 90 धावांचा पाठलाग होता. इथे 90 धावांचा पाठलाग आहे. याचा अर्थ 60 पेक्षा 90 पॉवरफुल आहे. 60 तिथे तेवढा पॉवरफुल नाही पण 90 पॉवरफुल आहे. 90चा पाठलाग करणं सहज नाहीये, सोपं नाहीये. या मैदानावरती प्रयत्न करतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय सीमारेषा पार. अजून एक आलाय षटकार. थँक्यू. 36चा आकडा आलाय दोन्ही टीमच्या मध्ये आणि षटकार जातात तेव्हा ऑडियन्स दिसतात, कारण की जाता जाता संध्याकाळमध्ये गोडवा निर्माण होऊ शकतो. एखादा झेल जर आला तर 200 रुपयाचा मानकरी ठरू शकतो प्रेक्षक वर्ग देखील. लगातार 3रा षटकार येईल का? इनसाइड आउट. मोठा फटका खेळायचा होता, गॅप शोधू शकले नाही. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू घेऊन गेलाय. एकच धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एकावरच सॅटिस्फाईड व्हावा लागेल. फलकावरती धावा 37 धावा 4 बॉल. चांगला उल्लेख तुम्ही केला की बाबा आता संध्याकाळी जाता 5 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. तर जाता जर आपल्या हाताला काय लागलं म्हणजे झेल टिपला तर हाताला लागलं म्हणजे झेल टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राईज प्रेक्षकांसाठी आहे, ते घेऊन जाऊया. अजून एक बिग हिट त्यापेक्षा लांब. ओ आले जवळ आले पण झेलचा टेम तिथे प्रेक्षकांना नाही केलाय. षटकार शेवटच्या चेंडूवरती सिक्सर षटकार. थँक्यू. 43 धावा झाल्यात आणि 47 धावेची गरज आहे.
पहिल्या इनिंग मध्ये मी एका ओव्हरीत 56 धावा देखील बघितल्या. मात्र अंडर क्रिकेटमध्ये ओरम क्रिकेटमध्ये 43 धावा, ओरम क्रिकेटमध्ये 41 धावा बघितल्या चंद्रपाड्याच्या ग्राउंडवरती. म्हणजेच आज 47 धावा पाहिजेत एका ओव्हरमध्ये. गोलंदाजाने हेल्प केली तर होऊ शकतात. बाकी मॅच वरती वर्चस्व आहे JR स्पोर्ट दहिसरचं. पूर्णपणे कंट्रोल आहे, वेल कंट्रोल या मॅचला केले. काही षटकार मागच्या षटकामध्ये आले पण ते यायला होते पहिल्या षटकामध्ये, थोडेसे लेट आलेत. लेट आलं तर काय होतं, एखादी आपल्याला ठराविक गाडी आहे ना ती पण पकडता येत नाही प्लॅटफॉर्मवरती, ती पण निघून जाते. तशी आहे कहाणी. तुम्ही थोडेसे लेट आल्यात बरोबर पण लेट आल्यात. आणि लेट आल्यामुळे काय झालं, उशीर झालाय. जी विजयाची गाडी तुम्हाला पकडायची होती, जी विजयाच्या दिशेने जाणारी ट्रेन, ती थोडीशी मिस केले. आता 5 चेंडूची फक्त औपचारिकता या सामन्यातली बाकी आहे. नक्कीच औपचारिकता शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये आमचे प्रेक्षक वर्ग विचार करतील 5 षटकार लागू दे आणि कॅच एखादा कॅरी करू दे. ऑडियन्स करता अजूनही मॅच संपलेला नाहीये. तुमच्या करता 200 रुपये मात्र चालू आहेत प्रेक्षणीय कॅच करता. मात्र पहिला दिवस शानदार रीतीने पार पडलाय आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख अतिथी भरपूर होते. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आज प्रेक्षकांची गर्दी देखील ऑड डे आहे बघा. आणि बुधवारचा दिवस असला तरी मात्र आज प्रेक्षकांची गर्दी होती. महाराष्ट्र दिनानिमित्त पहिला दिवस आपण पाहिला, एकही वादविवाद झाला नाही. सुंदररित्या आजचा हा दिवस आतापर्यंत पार पडतोय. प्रेक्षकांची संख्येचा उल्लेख तुम्ही केला. या मैदानावर नेहमीच प्रेक्षकचा वर्ग असतो, कारण क्रिकेटचा एक जाणकार वर्ग तो आहे. म्हणजे गर्दी करणारा नाही तर दर्दी प्रेक्षक वर्ग या मैदानाने नेहमीच पाहिलाय. चौकाराचा इशारा आणि त्याचा उल्लेख तुम्ही केला. सकाळच्या सत्रामध्ये पूजन झाल्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि प्रत्येक खेळाडूनं आज दिवसभरामध्ये जे 8 संघ खेळले त्या प्रत्येक खेळाडूनं एक सहकार्याची भूमिका तिथून ठेवली होती. म्हणून आज जो खेळ खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज पार होतोय. आणि आता फक्त औपचारिकता 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय आणि क्वालिफायच्या दिशेने जाणारा दुसरा संघ JR स्पोर्ट्स दहिसर त्या दिशेने चाललाय. आणि आज लवकर मॅच देखील समाप्त होते. अक्षय बोकाळे जास्त मगाशी स्माइल होती त्यांच्या चेहऱ्यावरती आणि खुश आहेत, कारण की बघा अजून इशारा करतायत. कारण की मेहनत भरपूर घेतली. शशीजी बोकाळे आहेत आणि अक्षय बोकाळे, आणि ही त्यांची 1 मॅन आर्मी ही स्पर्धा बघतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी. आणि ही स्पर्धा एक वेगळा क्रेज असतो आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला मान सन्मान, प्रत्येकाचं चांगलं योगदान राहिलंय. आणि म्हणूनच आतापर्यंत धावा विचार केला तर 50 धावा, म्हणून ते 20-25 धावा कुठेतरी 10-15 धावा त्याच कुठेतरी खटकल्या जातात. एक्स्ट्रा धावा ज्या आल्या गेल्या त्याचाच परिणाम आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केलाय आयोजकाच्या भूमिकेमध्ये ज्यांची भूमिका आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस जसं समाप्त होता चेहऱ्यावरती स्मित असतं तेच आहे. कारण एक बर्डन असतं, थोडंसं दबाव असतो. ज्यावेळेला स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं जातंय त्यावेळेला थोडंसं दबाव असतो, प्रेशर असतं. आणि असा दिवस जेव्हा पहिला दिवस निघून जातो तर थोडंसं बघितलं एक सॅटिस्फॅक्शन असतं, समाधान असतं. चेहऱ्यावरती जे हास्य आहे ना ते हास्य त्याच करताय की आज जो आपण अट्टहास केला होता, जो प्रयत्न केला होता स्पर्धेचं आयोजन निर्णय करण्यामध्ये तो सार्थकी ठरतोय, त्याचं ते सॅटिस्फॅक्शन आहे. हा नक्कीच. आणि शेवटचा बॉल, काहीकांना भूक देखील लागली असेल, जाता जाता नाश्ता देखील आहे, फास्ट फूड स्टॉल आहे त्या ठिकाणी घरगुती जेवणाचा आणि त्यानंतर फास्ट फूड आहे. आस्वाद घेऊन जा स्वखर्चाने. एखादा कॅच ऑडियन्स करता जाईल का तर नाही. आणि कॉंग्रॅच्युलेशन JR स्पोर्ट दहिसर, स्ट्रगल भरपूर राहिला या टीमचा देखील. मात्र आज 2 मॅच जिंकला आणि या संघाचा मॅच असणार आहे तो म्हणजे दुर्गेश 11 अर्नाळा या संघाविरुद्ध. तिथे क्वालिफायचा मॅच असेल, तिकडे जिंकाल तर टॉप 5 मध्ये नक्कीच, टॉप 4 मध्ये प्रवेश कराल. आणि रविवारच्या दिवशी JR दहिसरला देखील ठीक लवकर रिपोर्टिंग करायचे 10 वाजता, 9:30-10 वाजता आपण हजर राहायचंय. सर्व प्रेक्षकांचं नक्कीच कौतुक करण्याचा शानदार पद्धतीने प्रेक्षकांची गर्दी होती. अप्रतिम खेळ राहिलाय, चांगली अंपायरिंग राहिलाय संपूर्ण या स्पर्धेमध्ये. अंपायरचं देखील कौतुक, सर्व आयोजकांचं कौतुक. आणि आजचा पहिला दिवस अप्रतिमरित्या पार पडला. थँक्यू सर्व आयोजकांचं.
थँक्यू. चला या मॅन ऑफ द मॅच हरीश आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. हरीश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त अप्रतिम आपण पाहू शकलात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आज एक दिवस या स्पर्धेला ज्यांनी दिलं ते अक्षयजी साटम. शशीजी बोकाळे साहेब